नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. शुभ सकाळ. तर मित्रांनो, आत्ताच नाईट ड्युटी करून घरी आलो, आंघोळ केली, देवपूजा केली मित्रांनो आणि आताच फ्रेश झालो. तर मित्रांनो, आता सकाळच्या नाश्त्याला रेणुकानी बनवलेल्या आहेत इडल्या. तर चला मग आपण बघूया इडल्या कशा बनवल्या त्या. तर मित्रांनो, आता आपण किचनमध्ये जाऊन बघूयात रेणुकानी इडल्या कशा बनवल्यात त्या. तर या भांड्यामध्ये एक भांडं खूप गरम आहे, यामध्ये इडल्या बनवलेल्या आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खूप छान अशा गोल इडल्या झालेल्या आहेत. आणि हे काय बनवलेत, आप्पे. आणि मित्रांनो, इकडे आप्पे बनवलेले आहेत बायकोनी. आप्पे खायला खूप छान लागतात आणि इडल्या पण आहेत. हे रेडी झालेले आप्पे आहेत मित्रांनो. किती छान आणि ब्राऊन झालेत बघा ते. आणि एक साईडला काय तू चटणी बनवण्याची तयारी करत आहे का? एक साईडला चटणी बनवण्याची तयारी करत आहे मित्रांनो बायको आता. खूप छान अशा इडल्या बनवलेल्या आहेत मित्रांनो, गोल गोल झालेल्या आहेत एकदम. इनो, सोडा अशा प्रकारचे पदार्थ टाकतात लोक, पण आम्ही त्यामध्ये काहीच टाकत नाही मित्रांनो. कारण घरचे जे पदार्थ असतात बनवलेले ते खूप चांगले असतात. तर आता चटणीची तयारी करत आहे बायको. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, जिरं, शेंगदाणे, खोबरा आणि थोडंसं मीठ टाकत आहे, म्हणजे चटणी एकदम रुचकर आणि चविष्ट होणार आहे. मित्रांनो, बायकोला खूप छान पद्धतीत नाश्ता बनवता येतो. काल बायकोनी उपमा बनवलेला होता, परवा शिरा बनवलेला होता. खूप छान ती नाश्त्याचे पदार्थ बनवते मित्रांनो. आमच्याकडे बाहेर चाळीच्या खाली फेरीवाले येतात, त्यांच्याकडे इडली असते, मेंदूवडा असतो. मुलं खाण्यासाठी खूप हट्ट करतात. तर माझी बायको त्यांना बाहेरचे पदार्थ काहीच खाऊ देत नाही. ती घरीच नाश्त्याचे पदार्थ बनवते मित्रांनो, आणि खूप छान आणि चविष्ट बनवते. तर आज नाश्त्याला मित्रांनो तिने इडल्या बनवल्यात. तर बघूया आपण आधी इडल्या खाऊन त्या कशा बनवल्यात, त्यांची टेस्ट कशी आहे ती. तर मित्रांनो बघा रिद्धीचं काय चाललंय. आज सकाळीच उठली मित्रांनो रिद्धी, आणि खेळत आहे आता ती. रिद्धी काय करते बेटा तू? हाय हाय हाय. मित्रांनो, तिला खेळायला देवघरामधली गणपतीची मूर्ती पाहिजे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, ही पितळी देवघरातली मूर्ती आहे. त्या मूर्तीसोबत ती खेळते. काय रिद्धी? रिद्धी हाय हाय हाय. दादा काय करतो? दादा हां हाय हाय. रिद्धी, नाश्ता केला का तू? ए बाळा, नाश्ता केला? नाश्ता केला तू? अभ्यास करते तू? रिद्धी तू अभ्यास करते? रिद्धी अभ्यास करते बाळा तू? मला पप्पीने दिली तू? रिद्धी काय करते? हा, फिरायला चालायचं का आपण बाहेर? आपण बाहेर फिरायला जायचं? रिद्धी, फिरायला जायचं का आपण बाहेर? लाईट गेली त्यामुळे ती वर बघ. फॅन बंद झाला रिद्धी, आता लाईट गेली. रिद्धी इकडे, हे बघ दादा आला. ये इकडे. प्रणित अभ्यास केला का? शुद्ध लेखन लिहिलं? अच्छा. आज सुट्टी आहे मित्रांनो प्रणितला, त्यामुळे जरा लेट उठलाय तो, पण अभ्यास मात्र सकाळीच केला त्याने. दीदी ये इकडे, ये ये दादा. तर मित्रांनो बघू शकता बायकोनी किती छानपैकी इडल्या बनवल्यात आणि हे आप्पे बनवले मित्रांनो, आणि चटणीसुद्धा रेडी आहे. तर मित्रांनो, आम्हाला आप्पे पण आवडतात आणि इडल्या पण आवडतात. तुम्हाला मित्रांनो इडल्या आवडतात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता पाणी वगैरे घेऊन आलेली आहे बायको, आता आम्हाला सर्वांना खायला देणार आहे.
खूप छान असा सुगंध येतो मित्रांनो चटणीचा. तर फायनली मित्रांनो आता सर्व आवरून मी नाश्ता करायला बसलेला आहो. रिद्धी पण आहे, प्रणित पण आहे. तर तुम्ही पण नाश्ता करायला या मित्रांनो. खूप छान अशा इडल्या बनवल्या बायकोनी आणि आप्पे पण बनवले. तर मित्रांनो तुम्हाला पण इडली आणि आप्पे आवडतात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो रिद्धी पण बसलेली आहे नाश्ता करायला आणि बायकोने दोन्ही ताट तयार केलेले आहेत आमचे. ह्या इडल्या आहेत, हे आप्पे आहेत आणि ही चटणी आहे मित्रांनो. खूप छान असा सुगंध सुटला चटणीचा. आणि इकडे प्रणितचं पण ताट तयार केलेलं आहे बायकोने. तर मित्रांनो तुम्ही पण इडल्या खायला या आमच्याकडे. तर मित्रांनो आता मी नाश्ता करणार आहे. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा. बाय बाय मित्रांनो.